लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर आज प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र स्वीकृती आणि विक्रेतीला सुरुवात झालेली आहे। 3 प्रभागाचा एक प्रभाग मिळून असे एक कार्यालय निवडणूक निर्णय स्थापन केलेलं आहे। असे शहरात 6 ठिकाणी हे कार्यालय उभा केलेले आहेत। प्रशासन महापालिकेचं सज्ज झालेलं असून पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशानं महापालिकेच्या वतीने 3 प्रभागाचे एक निवडणूक निर्णय कार्यालय अशा पद्धतीचे 6 कार्यालय लातूर शहराच्या विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेले, जेणेकरून अर्ज स्वीकृती आणि विक्रेती घेणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये किंवा त्रास होऊ नये ह्या उद्देशानं प्रशासनाच्या वतीने ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तर मला आजपासून नामनिर्देशन पत्रांची विक्री सुरू करण्यात आलेली आहे। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर अशा पद्धतीने राहणार आहे। तसेच नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची वेळ ही सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे। यामध्ये 25 डिसेंबर व 28 डिसेंबर या 2 सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही। शहरात असे किती केंद्र स्थापन केलेले आहेत काय सांगाल? लातूर शहरात एकूण 18 प्रभाग आहेत। त्यामध्ये प्रत्येकी 3 प्रभागासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय अशा पद्धतीनं 6 कार्यालय तयार करण्यात आलेली आहे। आतापर्यंत किती होम विक्री झालेली आहे? आतापर्यंत प्रभाग 7, 8, 9 साठी एकूण 9 अर्जांची विक्री करण्यात आलेली आहे। तर हे होते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत 9 फॉर्म आधी स्वीकृती खरेदीसाठी घेऊन गेलेले आहेत आणि नागरिकांची गैरसोय निघून प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।